हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता ही सुंदर भरलेली थाळी पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. संक्रांती स्पेशल तिळपोळी थाळी. त्यासाठी 1 वाटी चांगले गावरान तीळ निवडून घ्यायचे आहेत. त्यात काही खडे कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आणि छान तडतड करून फुलू लागतील एवढं मंद आचेवर भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आणि दुसरीकडे कुकरमध्ये भिजवलेली डाळ घालायची 1 वाटी आणि सोबतच 1 वाटी तांदूळ धुवून घालायचा. भाजीसाठी लागणारा बटाटासुद्धा मी यातच ॲड केलेला आहे. 2 बटाटे मी लावलेत आणि कुकरला आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचे. मग थंड झालेले तीळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि त्यात घालायचा थोडासा गूळ, थोडी वेलची पूड आणि जायफळ पूड. हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचे. आजचा हा स्वयंपाक 2-3 माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे. जर तुमच्या घरात 2-3 माणसं असतील तर ते सगळे यामध्ये नक्कीच जेवतील. कुकरच्या 2-3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा. काही लोक संक्रांतीला पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य करतात, पण या सणामध्ये ऋतूमध्ये तिळपोळीला महत्त्व असतं. चला आता भज्याची तयारी करू. त्यासाठी कांदा उभा चिरून घेतला आहे. मग त्यात 1 चमचा बेसन, तांदळाचं पीठ घातलं आहे, थोडं लाल तिखट, धने पावडर, हळद, ओवा, मग बारीक चिरलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर, मग मीठ घातलं आणि सगळं काही छान असं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये मी पाण्याचा 1 थेंबसुद्धा वापरलेला नाही आहे, कारण की तुम्ही हे पीठ भिजत ठेवलं की आपोआपच त्याला मिठाने पाणी सुटतं. आता कुकर आपला थंड झाला आहे. भात बघा असा मऊ छान शिजला आहे. आता डाळीला चांगलं हटवून घ्यायचं आणि वरणाची तयारी करायची. त्यासाठी डाळीमध्ये मीठ घालायचं, हळद घालायचं आणि टमाटे बारीक चिरून घालायचे. हे वरण छान आता बारीक गॅसवर उकळून घ्यायचं आणि मग तयारी करायची तडक्याची. आता तडक्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकले. तेलामध्ये जिरे, थोडीशी मोहरी टाकायची, वरून थोडंसं हिंग घालायचं. त्यानंतर खुडलेली लाल मिरची घालायची, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि हा कडकडीत तडका तुमच्या डाळीवर सोडायचा. शेवटी चिमूटभर कोथिंबीर घालून तुमचं वरण रेडी होऊन जाईल. आता भात रेडी झाला आणि वरणसुद्धा झालं. आता लागोलाग तयारी करूया भाजीची. त्यासाठी सेम तडका पॅनमध्ये तेल घातलं. तेलामध्ये मोहरी, मोहरीमध्ये जिरे, जिऱ्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कांद्यामध्ये मिरचीचा ठेचा, मिरचीच्या ठेच्यामध्ये कढीपत्त्याची पानं, कढीपत्त्यात थोडीशी हळद, हळदीमध्ये धने पावडर आणि धने पावडरमध्ये उकडलेले बटाट्याचे काप आणि सगळ्यात शेवटी हे चांगलं मिक्स करून झालं की वरून फिरवायचं चवीपुरतं मीठ आणि शेवटी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून तुमची भाजी होईल रेडी. आता गरमागरम तेलामध्ये उडीद डाळीचे पापड फरफर तळून काढायचे. हे आमच्या घरात सगळ्यांचेच फेवरेट आहेत. तुमच्या घरात आहेत का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका बरं काय. पापड तळून झाले की भजे तळायला सुरुवात करायची. कांद्याचे भजे हळूहळू तेलावर सोडायचे आणि मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. भजे तळण्याआधी थोडासा खायचा सोडा घालायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भजे छान फुलतील, दगडासारखे असे पिठाळ होणार नाहीत. आता सगळ्यात शेवटचा पदार्थ तो म्हणजे तिळपोळी. आता पोळी बनवायसाठी पिठाचा गोळा घेऊन त्याची बारीक अशी पारी बनवायची, छान कडेने पातळ. जसं मोदकामध्ये आपण सारण भरतो तसंच हे तिळगुळाचं सारण या पारीमध्ये भरून हळूहळू बोटांनी आणि हातांनी ह्या पारीचं तोंड व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बंद करायचं. असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही तिळपोळी बनवली तर ती एकदम परफेक्ट बनेल, अजिबात फाटणार नाही आणि सगळ्या बाजूने मस्तपैकी टम्म फुगेल. आता पोळी लाटताना अगदी अलगद हाताने लाटायची आहे. जर का तुम्ही जास्त जोर दिला तर तुमची पोळी पोळपाटावर फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी अलगद हाताने कडेकडेने एकदम पातळ लाटायची आहे आणि मग त्यानंतर तेलकट किंवा तुपकट तव्यावर तुम्ही ही भाजायला ठेवून द्यायची आहे. भाजताना ती अगदी मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. तुम्ही मंद आच केली तरी सुद्धा चालेल. या खरपूस पोळ्यांना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर त्या खूप काळ टिकून राहतील आणि चहासोबत सकाळ संध्याकाळ खाल्ल्या तर लागतील अगदी सुरेख. बघा आपली पोळी अगदी रेडी आहे, टम्म काटोकाट अशी फुगलेली. आता आपले सगळे पदार्थ तयार करून झाले आहेत. आता तयारी करूया पान वाढायची. त्यासाठी एकदम मस्त ताजं टवटवीत हिरवं असं केळीचं पान मी इथे घेतलं आहे. त्यात सगळ्यात पहिल्यांदा मीठ,
मग लोणचं, मग लिंबाची फोड, मग जवसाची चटणी, थोडी बटाट्याची भाजी, मग भात, वरण, पोळीसाठी दूध, पापड, भजे आणि सगळ्यात शेवटी खरपूस तिळपोळीवर खूप जास्त तूप टाकलं आणि ही तुपाची पोळी ताटामध्ये वाढली. या ताटाला तुम्ही नैवेद्याचं ताट म्हणून सुद्धा वापरू शकता. देवाला नैवेद्य ठेवा आणि नंतर खायला घ्या. ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला कमेंट सेक्शनमध्ये विसरू नका.